रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगच्या 35व्या दिवसात. आज जिम मध्ये कार्डिओ झाल्यानंतर हा गेम घेण्यात आला आणि खरंच बेकार दमाल होतो या गेम मध्ये आणि चांगला व्यायाम पण होतो. जिम मधला आवरून मी निघालो घरी जायला. घरी गेल्यावर आधी रोपांना पाणी सोडलं आणि एवढ्या सगळ्या धावपळीत मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं मी कशाची रोपं लावलेत. तर ही रोपं लावलीत ती शेवंतीची आहेत आणि आज सकाळी परत लावलेल्या झाडांचं निरीक्षण केलं. आवरून झाल्यावर नाश्त्याला आप्पे खाल्ले आणि आप्पे खाऊन झाल्यानंतर लगेच गेलो पाणी आणायला. आणि आज ही कालसारखंच काम होतं, ते म्हणजे शेंगा वाळत घातल्या होत्या त्या बघायच्या होत्या. कारण विषय असा आहे की कधीही पाऊस येऊ शकतो, त्यामुळे बघायला लागतात. आणि इकडे विकास म्हसरांना वैरण टाकत होता आणि परत थोड्या वेळाने मी आत्तेबरोबर शेंगा सोलायला बसलो. ह्या ज्या शेंगा तुम्हाला दिसत आहेत त्या उडदाच्या शेंगा आहेत. दुपारी जेवायला भाकरी, भाजी, दही आणि दोडक्याची आमटी होती. मग आपण सोडतोय काय, एका साईडनं वडायला चालू केलं. गावात एक काम होतं, त्यासाठी चाललो होतो. आयुष्य कुठं गणलंय काय समजना, काहीच काम होत नाही. आपलं काम तर काय झालं नाही. घरच्यांनी वडापाव आणायला सांगितलेले, ते घेतले आणि गप घरी यायला निघालो. 5 नंतर परत दाद्याबरोबर मळ्याकडे जायला निघालो आणि मळ्याकडे जात असताना वाटेत हे विठ्ठल मिस्त्री भेटले आणि त्यांच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारल्या आणि परत मळ्याकडे जायला निघालो. आणि ही वाट तर बघा कसली डेंजर आहे. खरं तर अशा रोडलाच गाडी चालवायला मजा येते. त्यानंतर हा दाद्या मला ज्ञान देत होता की फ्यूज मधली लाईट कशी चेक करायची. खरं तर मला त्यातलं थोडंफार समजलं, बाकीचं गेलं. त्यानंतर लगेचच दार मोडायला घेतलं आणि ह्यो गडी हातपाय धुवायला विहिरीत उतरला. तिथे एक आमची 15 मिनिटं गेली. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि जाताना फॉलो तेवढं करा.